जय श्रीराम. श्री महाराजांनी साधकांना केलेले मार्गदर्शन श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये आपण बघत होतो. तर आता 6वा बुद्धिभेद तो असा की परमार्थी मनुष्य दुबळा होतो, म्हणजे परमार्थाला लागलेला मनुष्य दुबळा होतो आणि व्यवहाराला नालायक ठरून स्वतःचे व राष्ट्राचे नुकसान करतो. केवढा आरोप हा! त्याचं असं झालं, एक चांगला समाज कार्यकर्ता मुंबईतला मालाडला महाराजांना भेटायला आला. तो भेटायला आल्यावर महाराज त्याला म्हणाले, तुम्ही समाजकार्य उत्तम करता असं माझ्या कानावर आलंय आणि ते मला फार आवडलेलं आहे. मला त्याबद्दल फार आनंद वाटतो. असं म्हणून महाराजांनी त्याचा गौरव केला आणि चटकन विचारलं की तुम्ही भगवंत नाम घेता का? त्याला असा चढवला आणि हा प्रश्न टाकला त्यावर. तो महाराजांना काय म्हणाला, महाराज मी असं ठरवलेलं आहे की जी गोष्ट समाजकार्याला उपयोगी नाही ती करावयाची नाही. मी वाहून घेतलाय ना समाजकार्याला, मग जी गोष्ट समाजकार्याला उपयोगी नाही ती करायची नाही. मी नामस्मरण केलेलं समाजकार्यांच्या उपयोगाचं नाही म्हणून मी ते घेत नाही. आता महाराजांना हा केवढा दणका होता. महाराजांना नामस्मरणाची अत्यंत गोडी आणि त्यांचं हे केवढं आव्हान. महाराज अजिबात रागवले नाहीत. म्हणाले, तुम्ही जे बोलता ते मला फार आवडलं. अशी माणसं मला फार आवडतात. आणि पुढे काय म्हणाले, असू द्यावं. आता तुम्ही जे म्हणालात ना की हे समाजकार्याला उपयोगी नाही ते मी अजिबात करत नाही असं तुम्ही म्हणालात खरं, पण ते तुम्ही काटेकोरपणे पाळत नाही. त्यावर तो म्हणाला, म्हणजे काय म्हणता आपण? त्याला मग महाराज म्हणाले, तुम्ही रोज भोजन करताना, प्रपंच चालविता, मुलाबाळांकडे बघता, भोजन करणं, प्रपंच चालवणं या 3-4 तास जातात तुमचे. प्रपंच नीट चालावा म्हणून तुमचे 3-4 तास जातात. त्याचा समाजाला उपयोग आहे का? म्हणाले, नाही ना. मग ते का करता? तेही बंद करा. तुम्ही म्हणता तसं वागत नाही आहात. प्रपंचाचं व्यवस्थित सगळं होईल याची काळजी घेऊन मग समाजकार्य करताय, म्हणजे तुम्ही बोलता तसं वागत नाही आहे. महाराजांनी असं म्हटल्यावर तो बुचकळ्यात पडला आणि काय म्हणाला, महाराज या गोष्टी केल्या नाही तर समाजकार्याला कसं जाता येईल? मग महाराज म्हणाले, हे जर खरं तर मला आधी सांगा की तुमच्या समाजकार्याला भरघोस यश यावं असं तुम्हाला वाटतं का नाही? त्यावर ते म्हणाले, अलबत. महाराज म्हणाले, मग तसं यश येण्यासाठी तुम्हाला तिथे भगवंताचं अधिष्ठान पाहिजे आणि मनाची शुद्धता पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याशिवाय तुम्हाला यश यायचं नाही. तेव्हा जसं अन्नानं शरीराची भूक भागते आणि आरोग्य चांगलं राहतं, तसं जर मनाची खंबीरता आणि आरोग्य हवं असेल तर भगवत नामस्मरण हाच एक उपाय आहे आणि तो तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या कार्यात यश येण्याकरता तेव्हा तुम्ही भगवंत नामस्मरण केलं तरच यश येईल. नाहीतर काय होईल तुम्हाला सांगू का? आत्ता तुम्ही कार्य कराल, पण पुढे 20-22 वर्षांनी या कार्याचा वीट आलेल्या स्थितीत तुम्ही माझ्याकडे याल आणि हे 20-22 वर्ष आयुष्यातली वाया गेली या पश्चात्तापाने तुम्ही माझ्याकडे याल. तर तसा तो पश्चात्ताप तुम्हाला भोगायचा आहे का? त्याची तयारी आहे का? त्याची कशी तयारी असेल? नको म्हणाला. ते नको आहे. मग महाराज म्हणाले, तर मग मी तुम्हाला आत्ताच सूचना देतो की मनाची खंबीरता मिळविण्यासाठी तुम्ही देवाचं अधिष्ठान ठेवा. देवानं कृपा केली तर मला यश येणार आहे असं मनात ठेवा आणि रोज किमान 2000 जप करून कामाला लागत जा. मी तुम्हाला जास्त जप करायला सांगत नाही, पण एवढा तरी जप करीत जा, त्याशिवाय तुम्हाला यश लाभणार नाही असं ठासून सांगितलं त्याला. पण त्याला ते पटलं. त्याची ती वेळच आली होती ना. तो म्हणाला, महाराज तुम्ही सांगितलं ते मला पटलं, तेव्हा मी माझे शब्द मागे घेतो आणि तुम्ही सांगितलं तसं आचरण करतो. परमार्थाने माणूस दुबळा होत नाही, उलट तो उत्तम नागरिक बनतो, हे महाराजांना पटवायचं होतं. आता पुढचा बुद्धिभेद तो असा की परमार्थाला लागलं की नाही म्हटलं तरी प्रपंचाची हेळसांड होते, असे करणे बरे का?
आता असा प्रश्न जे परमार्थाला लागलेले नसतात ना तेच विचारतात. ते म्हणतात परमार्थाला लागलात की प्रपंचावरचं तुमचं लक्षच उडणार, त्याची हेळसांड होणार आणि मग हाल होणार. आता प्रपंच करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे, तर त्याची हेळसांड करून तुम्ही परमार्थाला कसे लागता? हाच खरा बुद्धिभेद. तेव्हा महाराज काय म्हणाले, हेळसांड करणे हे क्रियाविशेषण आहे आणि ते आद्य कर्तव्याला लावायचं असतं. आद्य कर्तव्य म्हणजे काय? जन्माला आल्यावर जे करणं अत्यंत जरूर आहे ते. आता लहान मूल, त्याचं आद्य कर्तव्य काय? शिकून घेणं आणि बलवर्धन करून घेणं. शाळेतल्या मुलाचे आद्य कर्तव्य काय? शाळेत शिक्षा घेणं आणि बलवर्धन करून घेणं. त्यांनी जर त्या दोन्हीकडे दुर्लक्ष केलं तर त्याने आरोग्याची आणि अभ्यासाची हेळसांड केली असेच आपण म्हणतो. अशा प्रकारे तो शब्द वापरतात. आता एक सांगतो, मनुष्य जन्माला आल्यावर प्रपंच करणं हे आद्य कर्तव्य नाही, तर भगवत भेट करून घेणं हे आद्य कर्तव्य आहे. प्रपंच काय कुत्री मांजरही करतात. म्हणून भगवत भेटीसाठी साधन करताना प्रपंचाची हेळसांड होईल ही भीती बाळगायची नाही. परमार्थ साधन करताना मन शांत आणि स्थिर राहत असल्याने प्रपंचही नीट चालतो आणि परमार्थ तर चालतोच चालतो. आणि पुढे महाराज काय म्हणाले, भगवंताचं तिचं अधिष्ठान असतं तेव्हा तो तुमच्या प्रपंचाची बाजू लटकी कशी पडू देईल हो. जिथे भगवंताचं अधिष्ठान नसतं तिथे प्रपंचाची सर्व जबाबदारी तुमच्यावरच असते आणि मग तुम्ही असे काही फटके खाता की ज्याचं नाव ते. आणि जर भगवंताचं अधिष्ठान असेल तर प्रपंचही नीट चालतो आणि परमार्थही होतोच. अशा प्रकारे हा आक्षेप महाराजांनी खोडून काढला. आता पुढला बुद्धिभेद काय की परमार्थी माणूस निष्क्रिय व ऐतखाऊ बनतो. काय असतं सांगू का? काही मंदिरातून आपण गेलो ना तर असं दिसतं. तर आता उद्या बघू कसं दिसतं ते. जय श्रीराम. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री ब्रह्मानंद महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम.